जगात वेगवेगळी पंथ बांधणारी माणसं आहेत, अगदी खूप अनादी कालापासून आहेत. पण या सगळ्यात निसर्गाला मानणारा हाही एक पंथच म्हणावा लागेल. निसर्गाला देव मानणारा वर्ग, निसर्गप्रेमी वर्ग. मारुती चित्तमपल्ली म्हणतात की ते त्यांच्या अनेक पुस्तकांमधून हे लिहितात की झाडं, पानं, फुलं, पक्षी, एवढंच काय तर रानटी जनावरं, ज्यांना आपण बघूनच घाबरू अशी सगळी जनावरं, प्राणी, ह्यांच्याशी त्यांची भाषाही न कळता आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. जुन्या काळापासून म्हणजे अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा लोक निसर्गपूजक होती असं म्हणतात. खरं तर यज्ञ करायचे तोही एक निसर्गाचाच भाग झाला. पाऊस पडावा म्हणून यज्ञ, लोकांना सुगीचे दिवस यावे म्हणून यज्ञ, हे सगळं जे बोलावणं असायचं देवाला, ते कोणत्या देवाला असायचं तर निसर्ग नावाच्या देवाला. जी फिलॉसॉफी सांगते की कर्म असतं, तुम्ही जसं वागता तसं तुम्हाला मिळतं, त्या कर्माची जी फिलॉसॉफी असते ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग. जर तुम्ही झाड कापलं, एक झाड कापत राहिला, तिथला पाऊस कमी होतो, दुष्काळ पडतो, माणसाचं जगणं अगदी नकोसं होऊन जातं. जर तुम्ही रोपं लावली, एक रोपं वाढत जातात, त्याच्यावर वेली वाढतात, पक्षी येतात, पानं फुलं सगळं एकदम सुंदर होऊन जातं आणि माणसाचं जगणं अजून सुंदर होतं. चांगलं कर्म. न्यूटनचे लॉ, ग्रॅव्हिटेशनचे लॉ, सगळे लॉ सगळं पोटात उदरात मावून घेणारा म्हणजे निसर्ग. ज्याला निसर्ग समजतो त्याला कळतं की माणूस हा या एवढ्या मोठ्या संरचनेचा छोटूसा भाग आहे. त्याची उत्पत्ती जेव्हा त्याला समजते ना की आपण कुठून आलो, भयावह डायनोसॉर संपला, तो मेला, त्याच्यानंतर पुन्हा सृष्टी जन्माला येत राहिली, कणाकणातून ती घडत राहिली, प्रोटॉन, न्यूट्रॉन, अमकं तमकं, नवीन जीव तयार झाली, पेशी तयार झाल्या, पेशीचा एक मोठा जीव तयार झाला, त्यांना सांगाडे आले आणि माणूस तयार झाला. या सगळ्या प्रोसेसमध्ये पाण्यातून, जमिनीतून, हवेतून, शेवटी 2 पायावर उभा येणारा माणूस जेव्हा उभा राहिला, तोपर्यंत एकच गोष्ट जिवंत स्टॅटिक फेजमध्ये होती, आहे तशीच होती, ती म्हणजे निसर्ग. निसर्गात काहीही बदलत नाही, तो स्वतःला प्रोटेक्ट करतो. नदीला आडवं घातलं की नदी आजूबाजूचे सगळं काही पाडून बेभान अशी व्हायला लागते, तिला कोणीच अडवू शकत नाही. म्हणून कदाचित पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये, जुन्या शिल्पांमध्ये गंगा ही महादेवाच्या डोक्यावर दाखवलेली असते. महादेव जो निर्माताही आहे, पण ज्याला राग आला तर तो रुद्र अवतार घेऊन संहारही करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं निसर्गाला डेपिक्ट करणारं दुसरं काय असेल. पु ल देशपांडे त्यांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की ज्याला डोकं ठेवायलाच कोणी नाही ना, तो सगळ्यात अभागी असतो. मग आपले विचार आपल्याला मूर्तीत देव मानावा नाही मानावा सांगतात, पण ज्याला काहीही नाही मानायचं आहे ना, तो फक्त एका झाडासमोर नतमस्तक होऊ शकतो. आणि का नाही व्हावं? 100, 150, 200 वर्ष जुनी झाडं जशीच्या तशी टिकलेली असतात. त्या टिकलेल्या निसर्गाला अजुबा का नाही मानावं?
आपण जेव्हा डोळसपणे आजूबाजूला बघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की सगळ्यात जीव आहे. पक्ष्यांमध्ये जीव आहे, पानात जीव आहे, फुलात जीव आहे, सगळ्यात जीव आहे. आणि मग आपल्याला कळतं की माणसालाही कसं वागवलं गेलं पाहिजे. माणूस हा काही अत्युच्च दर्जाचा कोणी पॉवरफुल गोष्ट नाही, तर तो या संरचनेचा एक भाग आहे. जशी चिमणी एक भाग आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ना, त्याच्याबद्दल एम्पथी असणं, जाणीव असणं किंवा त्याच्याविषयी हळवेपणा असणं हा निसर्गातील एक जिवंत घटक असल्याचं लक्षण असतं. जी माणसं कोरडी असतात, ज्या माणसाला काही फरक पडत नाही, झाडाला उभं आडवं कापा किंवा नद्यांना घाण गलिच्छ करा, ती माणसं मनातूनही दगडच असतात. पाणी जसं मातीत झिरपत जातं ना, तसं भावना माणसात झिरपत असतात आणि त्यातून जन्माला येतं हळवेपण. पण माणसाच्या जगात आहे ना, एक वेगळाच नियम आहे की जो कमी हळवा तो जास्त हुशार. लाईक डायनासॉर सगळ्यांना चिरून फाडून खात होता, तो सगळ्यात हुशार. असं नसतं. भक्ष्य असणं हे सर्वायवलचं पार्ट असू शकतं, पण माणूस असा क्रिएचर आहे ना की ज्याला सर्वायवलच्या पुढं बघायचं आहे. आणि म्हणून देवानं आपल्या डोक्यामध्ये मेंदू फिट केला आणि तो मेंदू चालतो. त्यामुळे माणसानं आहे ना, मेंदूचा वापर केला तर चांगल्याच पद्धतीने करावा. म्हणजे घडवणं आणि बिघडवणं यात जर काही निवडता आलं ना, तर नेहमी घडवावं. माणूस माणसाला घडवू शकतो, माणूस निसर्गाला घडवू शकतो, वाढवू शकतो, रोपं वाढवू शकतो, झाडं वाढवू शकतो, इकोसिस्टीम बनवू शकतो की जी इतर लोकांना पुढं नेईल. पण जेव्हा पर्याय बिघडवण्याचाही अवेलेबल असेल ना, तेव्हा माणसानं तो सोडून द्यावा पर्याय. सो अशी इकोसिस्टीम असली पाहिजे ना आपल्याभोवती की जी फक्त जिवंत असेल.